तुमचं ई-KYC पूर्ण झालं असेल तर तुमचे रखडलेले हप्ते एकत्रित मिळणार आहेत। लवकरच लाडकीच्या खात्यामध्ये 4.5 ते 6 हजार रुपये जमा होण्याची शक्यता। केवायसी दुरुस्ती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2025, जानेवारी 2026 आणि फेब्रुवारी 2026 किंवा मार्च पर्यंतचे हप्ते मिळण्याची शक्यता आहे। प्रति महिना 1500 रुपये प्रमाणे एकत्रित 4.5 किंवा 6,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे। ज्या काही योजना जे काय आम्ही बोललोय, काही लोक म्हणतात तुम्ही 2100 रुपये सांगितले, बोले योग्य वेळी तेही आम्ही देणार, तिथून माघार नाही। जे आम्ही बोललोय ते करणार। बाळासाहेब सांगायचे शब्द देताना 10 वेळा विचार करा, पण एकदा दिला की माघारी नाही। तुम्हाला सांगतो, हे 34 कोटी रुपये जे आता तुम्ही मला निवेदन दिलेलं आहे, याचा पहिला टप्पा तुम्हाला उद्याच्या उद्या मिळाल्याशिवाय राहणार नाही। नो रिजन ऑन द स्पॉट डिसिजन। अरे करतो बघतो पाहतो वाला धंदा नाही आपल्याकडे। आवडती योजना माझी कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षाला किती रुपये लागतात माहिती आहे तुम्हाला? 45,000 कोटी रुपये वर्षाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला लागतात। अनेक लोकांनी त्याला खो घातला, विरोध केला, कोणी कोर्टात गेलं, म्हणाले हे काय देणार आहेत का? हे फक्त चुनावी घोषणा आहे, हे असंच फक्त मत घेण्यासाठी। पण मी आपल्याला सांगतो, हा एकनाथ शिंदे बोलतो ते करून दाखवतो। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली, खात्यात पैसे पडले। आता देखील काही लोक म्हणतात बंद करू, आमकं करू, बंद होणार, अफवा पसरवतात। पण मी आपल्याला सांगतो, मी मुंबईत पोहोचायच्या अगोदर तुमच्या व्हॉट्सअपवर त्याचा ऑर्डर येईल। पैसे कुठून आणणार? हे का पैसे? अरे हे पैसे का आपल्या मालकीचे नाहीत, हे जनतेचे पैसे आहेत। हा एकनाथ शिंदेने देखील गरिबी बघितली आहे। एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला एकनाथ शिंदे, मला गरिबीची जाण आहे। मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा माझ्या लाडक्या बहीण आणि लाडक्या माता भगिनींसाठी काहीतरी योजना केली पाहिजे। तिथूनच ही लाडकी बहीण योजना जन्माला आली आणि लाडकी बहीण योजना सुरू झाली। मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, मी आपल्याला शब्द देतो।